नमस्कार. लक्षवेधीमध्ये स्वागत. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि या निमित्ताने मी खास कार्यक्रम करतोय. एक महत्त्वाची चर्चा मी करतोय. याचं कारण असं आहे की भाजपचा आधार घेऊन, विश्व हिंदू परिषदेचा आधार घेऊन, संघाचा आधार घेऊन एक नवं सरकार या देशात आलेलं आहे आणि या देशावर जे सरकार राज्य करत आहे त्या पक्षाचे काही जे संलग्न संघटना आहेत त्यांना आता आंबेडकर यांची आठवण होते का, ही महत्त्वाची चर्चा मी करतोय. याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता आंबेडकरांची गरज भासू लागली आहे का, संघ आंबेडकरांना हायजॅक करतोय का, ही महत्त्वाची चर्चा मी करतोय. या चर्चेत सहभागी होत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी, दिलीप देवधर, प्रवक्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वतः पत्रकार आहेत ते, अतुल लोंढे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस नागपूरहून ते या चर्चेत सहभागी होतील. श्रीमंत कोकाटे, इतिहास संशोधक, या चर्चेत सहभागी होत आहेत. सर्वात आधी आपण पाहूया की ऑर्गनायझर जे संघाचं मुखपत्र आहे, पांचजन्य जे संघाचं मुखपत्र आहे, त्यांनी तब्बल 200 पानांचा अंक हा डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने काढायचं ठरवलेलं आहे. आणि ही भूमिका त्यांनी का घेतलेली आहे याविषयीचे ग्राफिक्स पाहूया, नेमकं काय होतं ते. बाबासाहेब हे हिंदू धर्माचे मोठे हितचिंतक. त्यांनी सदैव आपल्या धर्मातील चुकीच्या प्रवृत्तींनाच विरोध केला. भैयाजी जोशी यांचं हे वक्तव्य काही दिवसांपूर्वी आलेलं आहे, या निमित्ताने आलेलं आहे. धर्मांतरासाठी ख्रिश्चन, इस्लामसारख्या विदेशी धर्माचा पर्याय उपलब्ध असतानाही बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यांनी हिंदू धर्माचं रक्षणच केलं आहे. म्हणजे घर वापसीचे प्रणेते डॉक्टर आंबेडकर आहेत, अशा प्रकारची चर्चा आता संघाच्या दालनांमध्ये सुरू आहे. आंबेडकरांनी हिंदू तत्त्वज्ञानाचा कधीच विरोध केला नाही, आता असं म्हणणं संघाचं आहे. भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मूलभूत अधिकार आणि माणूस म्हणून योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे, अशी आंबेडकरांची अपेक्षा होती. समाज परिवर्तनासाठी ज्या महापुरुषांना परमेश्वराने या जगात पाठवले त्यात संघ संस्थापक डॉक्टर हेगडेवार होते. हे काही मुद्दे आहेत जे संघाचे नेते म्हणवतात, जे संघ चालवतात, संघाच्या विचारांची पेरणी करतात, त्यांचे हे मुद्दे आहेत आणि म्हणूनच संघ आंबेडकरांना हायजॅक करतोय का, ही महत्त्वाची चर्चा मी करतोय. मी सर्वात आधी जाणार दिलीप देवधर यांच्याकडे. देवधर साहेब, 200 पानांचा अंक संघाच्या इतिहासात मला वाटतं हा पहिल्यांदा निघत असेल. काय प्रयोजन आहे? पहिल्यांदा मी सुरुवातीला सांगतो की मी संघाचा प्रवक्ता नाही, मी संघाचा अभ्यासक आहे. मी लहानपणापासून पदमुक्त स्वयंसेवक कार्य करीन ही शपथ घेतली आणि अनेक वर्षांपासून संघाचे गुणदोष जगापुढे मांडण्याचं सामाजिक कार्य करतोय. त्यामुळे प्रवक्ता म्हणणं हे संघावर आणि माझ्यावर दोघांवर अन्याय केल्यासारखं. मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही पत्रकार म्हणून, चिकित्सक म्हणून या चर्चेत सहभागी व्हा. मला हे सांगा की 200 पानाचा जो अंक आहे, ही पहिलीच वेळ आहे संघाची? नाही, तर मला पहिल्यांदा आपला जे हेडिंग आहे त्या हेडिंगवर एक दोष दाखवायचा आहे अभ्यासक म्हणून, की हायजॅक करणं ही कन्सेप्ट चांगली नाही, वाईट मानली जाते. आणि ज्ञानसूर्य आंबेडकरांना संघाने आज नाही, सुरुवातीपासून त्यांना ज्ञानसूर्य म्हणून त्यांचा गौरव करणं, त्यांना प्रातस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आदर करणं, हिंदू समाजातील जे अनेक दोष आहे ते दोष महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दूर करण्याचे प्रयत्न केले. तर हे दोघं एका अर्थाने हिंदू समाज सुधारक आहे. तर यांच्याकडे संघ एक प्रातस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणून सुरुवातीपासून बघतो. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये हरवलं काँग्रेसनी आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा दत्तोपंत ठेंगडी या स्वयंसेवकांनी घेतलेली होती. तर मला आपल्यासाठी एक माहिती म्हणून लक्षात आणून द्यायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि RSS यांचे संबंध फार सुरुवातीपासून आहे. आणि एक तुम्हाला धक्का देतो, याचं कारण संघ प्रचार करत नाही त्यामुळे आपल्याला माहिती नाही. रंगाहरी नावाचे संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख हे दलित इंटलेक्च्युअल आहेत आणि ते संघाचे अखिल भारतीय
बौद्धिक प्रमुख होते. अजून एक मुद्दा सांगतो, आपल्याला गंगाधरराव पानतावळे माहित आहे, पण गंगाधरराव पानतावळेंचा सख्खा भाऊ हा RSSचा फुल टायमर म्हणजे लाईनभर प्रचारक होते. ते सध्या नाही. दिलीपजी, मलाही माहिती आहे की संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये, स्वयंसेवकांमध्ये अनेक दलित बौद्ध कार्यकर्ते आहेत. मीही त्यांना जवळून ओळखतो. भिक्खूजी इदाते असतील, टेक्सास गायकवाड असतील, अशी बरीच मंडळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संघ आणि भाजप यांची जर तुलना केली तर भाजपमध्ये अनेक दलित मंत्री आहेत. मुद्दा तो नाही आहे. मला या प्रश्नाचं उत्तर द्या की 200 पानाचा अंक काढून संघ काय दाखवू इच्छित आहे? संघ हे दाखवू इच्छित की संघाच्या जन्मापासून बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक ग्रंथ निघाले, अनेक बौद्धिक झालेली आहे, अनेक भाषणं दिलेली आहे. इव्हन समरसता मंच ही जी संघटना आहे ही 25 वर्षापूर्वी 14 एप्रिलला स्थापन झाली, ज्या दिवशी डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर आंबेडकर या दोघांचा ख्रिश्चन कॅलेंडर प्रमाणे जन्मदिन होता. तर संघाचं आणि आंबेडकरांचं नातं, बौद्धिक नातं, आदराचं नातं प्राचीन आहे. चला ठीक आहे, म्हणजे बौद्धिक नातं खूप जवळचं आहे म्हणून हा दाखवण्याचा प्रयत्न आहे. चला, मी दुसऱ्या मुद्द्यावर होतो. पहिला तुमचा जो आक्षेप आहे हायजॅक या शब्दावर, याचं कारण असं, मी पत्रकार आहे आणि पत्रकार म्हणून काही अभ्यास केला असेल किंवा मान्यवरांशी मी बोलत असतो, त्यावेळेला संघाची वैचारिक बैठक आणि आंबेडकरवादाची एक वैचारिक बैठक याच्यामध्ये खूप तफावत पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संघ आणि आंबेडकरवाद हा फारसा जवळ आलेला नाही आहे, म्हणून या कार्यक्रमाचं हे शीर्षक आहे. मी कुमार सप्तर्षी यांच्याकडे जातो. कुमारजी, काय वाटतं की दिलीप देवधर यांनी मुद्दे मांडले की आंबेडकरांचा विचार हा संघाला नेहमीच जवळ वाटत आलेला आहे, ज्ञानसूर्य म्हणून त्यांना स्वीकारलेलं आहे, हे सत्य आहे? हे सत्य कसं आहे माहिती आहे का? म्हणजे वडाची पानं काय पिंपळाला लावली असं आहे. म्हणजे एखाद्याच्या तोंडावर माशी बसली म्हणून माशीचं आणि त्या चेहऱ्याचं आणि त्या विचारांचं खूप नातं आहे, असं एक तर्कदुष्ट विधान करण्यासारखं आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांच्यामध्ये अतिशय वेगळं नातं होतं. म्हणजे संघ उलटा करावा लागेल, बाबासाहेबांचे विचार उलटे करावे लागतील, तरच दोघांमध्ये मेळ बसेल. तर चातुर्वर्ण्य मानणारे संघाचे लोक, गोळवलकर गुरुजी चातुर्वर्ण्याच्या वरती लिहायचे, सगळं त्यांच्या बंच ऑफ थॉट मध्ये आहे. आणि बाबासाहेबांचं जाती निर्मूलन हे पुस्तक वाचलं तर लगेच लक्षात येईल काही संबंध नाही. बरं, बाबासाहेब काय खुशीने गेले का हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात? त्यांनी शेवट प्रयत्न केला की शंकराचार्य दलित करा, त्यांनी महाडला पाणी भरू द्या, काळ्या रामामध्ये 1 वर्ष सत्याग्रह केला आणि मग सांगितलं की मी आता हिंदू धर्मात मरायला तयार नाही. हा सगळा इतिहास पुसून टाकायचा आणि बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही एकच आहोत. किंबहुना आता असं याच्या पुढे म्हणणार की बाबासाहेब आंबेडकर हे संस्थापकच होते संघाचे. म्हणजे सर्वात जास्त खोटं बोलण्याचा विक्रम यांचा आहे असं माझं म्हणणं आहे. बाबासाहेब आंबेडकर, जो काय आम्हालाही माहिती आहे ना, आम्ही पण अभ्यास करतो, देवधर जसं अभ्यास करतात, असं दाखवतात, ते प्रवक्ता आहेतच संघाचे, पण त्यांची एक स्टाईल आहे सांगायची. मी प्रवक्ता नाही, संघाची जशी स्टाईल आहे, आम्ही प्रचार करत नाही. प्रचाराशिवाय काय करता हो? ही जी विस्परिंग कॅम्पेन असते. ठीक आहे. चला, मी अतुल लोंढे यांच्याकडे जातो. ते राजकारणी सुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते देवधर यांच्या बाजूला बसलेले. काय वाटतं अतुलजी, हायजॅक नक्की आंबेडकरांना हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातो? याचं कारण असं की डॉक्टर आंबेडकर यांची जी महानता आहे, त्यांचं जे काम आहे, त्यांचा जो विचार आहे, हा संपूर्ण विश्वाने त्यांना स्वीकारलेला आहे. असं असताना कुठे ना कुठे आंबेडकर वादाशिवाय संघ पुढे जाऊ शकत नाही, त्यांचं जे टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी. असा वगैरे रडावा असा प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला. आता कुमार सप्तर्षी सर जे बोलले त्याला फक्त मी ऍडिशन करतो. सप्तर्षी सर यांनी फक्त असं म्हटलं नाही की मनू यांचे दोघेही शिष्य होते, हेगडेवार साहेब आणि आंबेडकर साहेब, एवढं म्हटलं नाही. याच्यातच आपण पुष्कळ मिळवलाय.
असं आहे की लोकशाहीमध्ये राजकारण करत असताना अनेकदा प्रतीकं लागतात आणि भारतीय लोकशाहीमध्ये राजकारण जर करतो म्हटलं तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी काही प्रतीकं निर्माण झाली ती प्रतीकं एक तर सामाजिक होती किंवा क्रांतिकारी पद्धतीने राज्य करणारे, क्रांतिकारी पद्धतीने स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करणारे लोक होते आणि एक अहिंसेच्या मार्गाने काँग्रेसच्या बॅनर खाली सर्वच जवळपास समाजातील घटक जे आहेत ते त्याच्यामध्ये उभे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते. मला त्यांचं एक भाषण आठवतं 1933चं की त्यांनी असं म्हटलं की जेवढं नुकसान म्हणजे त्या काही प्लेगच्या साथी असतील, इतर ज्या साथी होत्या त्या साथीमध्ये अनेक मोठ्या प्रमाणावर मृत्यू व्हायचे लोकांचे, तर त्यांनी असं म्हटलं की याच्यापेक्षाही भयंकर असा हा हिंदू धर्म आहे आणि आपल्याला याच्यातून बाहेर निघावं लागलं. सरांनी सांगितलं की येवल्याची त्यांची घोषणा जगप्रसिद्ध आहे की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही जी घोषणा आहे ही घोषणा जगप्रसिद्ध आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. विनोबा भावेंशी त्यांची काय चर्चा झाली, त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या धर्मांचा अभ्यास करून बौद्ध धर्म कसा काय स्वीकारला. हा सगळा भाग जर आपण सोडला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आता सर्व म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचे लोकसभेतले आणि विधानसभेतले भाषण म्हणजे अरुणाचल प्रदेशमधलं भाषण असेल किंवा राजस्थान बॉर्डरवरचं भाषण असेल तर जी लोक मायग्रेट होऊन इंडियामध्ये आली ती हिंदू असेल त्यांनाच आम्ही सिटिझनशिप देऊ इथपासून हा प्रवास सुरू झालेला आहे. तो वल्लभभाई पटेल पासून सुरू होतो आणि मग तो आता आंबेडकरांपर्यंत येऊन संपतो की काय, अशा पद्धतीचं हे एक राजकारण आहे. आणि राजकारणासाठी जो वापर आहे तो वापर सर्वात जास्त संघ करताना आता दिसतोय बीजेपीसाठी. चला ठीक आहे, मी श्रीमंत कोकाटे यांच्याकडे जातो. कोकाटे साहेब, एक मुद्दा असा आहे की आता देवधर असतील किंवा अतुल लोंढे असतील किंवा कुमार सप्तरी असतील त्यांना विचारलं की खरंच का हायजॅक केलं जात आहे का. मला हे सांगा की जी समाज व्यवस्था आहे, तुम्ही इतिहासाचे संशोधक आहात, जी समाज व्यवस्था आहे म्हणजे ज्यावेळी येवल्यामध्ये त्यांनी धर्मांतराची घोषणा केली त्यावेळी संघाचं वर्तन कसं होतं? संघाची जी विचारधारा आहे ते अत्यंत जातवादी जमातवादी विचारधारा आहे. बहुजन समाजाचा वापर करणारी विचारधारा आहे आणि वर्णवर्चस्वादी जी कुमार सप्तर्षी सरांनी सांगितलं की संघ हा वर्णव्यवस्था मानणारी विचारधारा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर हे समतावादी होते आणि म्हणूनच 1935 साली येवल्याच्या सभेमध्ये त्यांनी घोषणा केली की ज्या धर्मामध्ये मी जन्मलो त्या धर्मामध्ये मी मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्मावं हे माझ्या हातात नव्हतं, पण कोणत्या धर्मात मरावं हे मात्र माझ्या हातात आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो म्हणजेच वैदिक धर्म, महात्मा ज्योतिराव फुलेंनी देखील सत्य धर्माची स्थापना केली आणि महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा गैरवापर ज्याला हायजॅक आपण म्हणतो गैरवापर हा संघ करतो आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते, अनिलेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ आहे बाबासाहेब आंबेडकरांचा. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशातल्या अस्पृश्यतेचं मूळ जाती व्यवस्थेत आहे, जाती व्यवस्थेचं मूळ वर्णव्यवस्थेत आहे आणि वर्णव्यवस्थेचं मूळ धर्मव्यवस्था आहे. आणि ती धर्मव्यवस्था म्हणजे ब्राह्मणी त्याला आपण हिंदू धर्म म्हणतो ती नाकारल्याशिवाय या देशामध्ये समग्र समता निर्माण होणार नाही. म्हणजे ज्या बाबासाहेबांनी हा धर्म नाकारल्याशिवाय क्रांती होणार नाही असं म्हटले ते बाबासाहेब या वैदिक धर्मव्यवस्थेचे उर्फ हिंदू धर्मव्यवस्थेचे समर्थक कसे काय असू शकतात. पण संघाचं काय धोरण आहे, संघाला पाहिजे मान्यता आणि ती मान्यता टिळकाचं नाव घेऊन, गोळवलकरांचं नाव घेऊन, हेडगेवारांचं नाव घेऊन किंवा नथुराम गोडसेचं नाव घेऊन त्यांना मान्यता मिळत नाही. मग लोकप्रिय महापुरुष जे आहेत, मग छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, अशा देशातील लोकप्रिय महापुरुषांचं इतिहासाचं विकृतीकरण करायचं, त्यांच्या सोयीचा इतिहास लिहायचा. आता ICHR इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च भारत सरकारची संस्था आहे. केंद्रात सत्तांतर झाल्याबरोबर राव नावाचे ग्रस्त ICHRचे चेअरमन झालेत आणि ते काय म्हणाले ICHRच्या चेअरमन पदाचा चार्ज घेतल्यानंतर की प्राचीन काळात वर्णव्यवस्था योग्यच होती आणि तिची आज सुद्धा गरज आहे. म्हणजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णव्यवस्था नाकारली, हिंदू धर्मव्यवस्था नाकारली, त्या बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू समर्थक ठरवायचं म्हणजे त्यांच्या अनुयायाचा उपयोग ही संघवाढीसाठी उर्फ वैदिक धर्मव्यवस्था हिंदू धर्मव्यवस्थेचा वाढीसाठी करायचा, हे खूप मोठं षडयंत्र आहे. चला ठीक आहे, यापूर्वी मी येतो. एकीकडे वर्णव्यवस्थेविरुद्ध आंबेडकरांची लढाई होती आणि दुसरीकडे जे मान्यवर म्हणतात की वर्णव्यवस्था ही संघाला प्रिय आहे. या मुद्द्यावर मी येणार आहे. दिलीप देवधर यांच्याशी मी बोलणार आहे की एकूण संघाचा जो बाज आहे, संघाची जी विचारसरणी आहे ती कुठे ना कुठे वर्णव्यवस्थेला पोषक आहे अशा प्रकारचं एक मत या संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि त्यामध्ये आंबेडकरांविषयी जी एक नवी भूमिका संघ मांडतोय
त्याविषयी त्यांचं मत काय आहे